नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी डॉक्टर सिंधू जयवंतावळे, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज कोल्हापूर. आज मी आपणास वाचन ही जगाकडे पाहण्याची एक खिडकी या विषयावर आपणाशी संवाद साधणार आहे. कदाचित आपण त्याला वाचाल तर वाचाल किंवा वाचन संस्कृतीचे महत्त्व असेही म्हणू शकतो. मित्र हो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेवढं वाचन कराल तेवढे तुम्ही समृद्ध व्हाल. वाचनामुळे माणसाची बुद्धी, कल्पना, विचार करण्याची शक्ती ही प्रगल्भ होत असते. वाचनामुळे माणूस बहुआयामी होतो. वाचनामुळे माणसाच्या व्यक्तिमत्वाला धुमारे फुटत असतात. तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला भरपूर वाचन केलं पाहिजे, यात काही शंका नाही. आता हे वाचन करत असताना आपण लहानपणापासून अनेक गोष्टी वाचत असतो. काही आपण सूचना फलक वाचत असतो, काही माहितीपत्रकं वाचत असतो, काही पुस्तकं वाचत असतो, किंवा लहानपणापासून आपण शाळेत जात असल्यापासून आपण काही ना काहीतरी वाचत असतो. हे वाचन करत असताना आपण इतिहास वाचतो, भूगोल वाचतो, मानसशास्त्र वाचतो, समाजशास्त्र वाचत असतो, किंवा सांस्कृतिक संदर्भ देणारी काही पुस्तकं आपण वाचत असतो. ह्या सगळ्या पुस्तकांमधून आपल्याला विशिष्ट अशी माहिती प्राप्त होत असते. अर्थात हे सगळं आपल्या ज्ञानामध्ये भर घालण्यासाठी उपयुक्त ठरत असतं. हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. अर्थात वाचन करत असताना वाचनामुळे आपल्याला दोन अशा गोष्टींचा फायदा होत असतो. तो म्हणजे आपल्या ज्ञानात एक भर पडत असते. म्हणजे वाचन आपण दोन पद्धतीसाठी वाचत असतो. एक म्हणजे की ज्ञान आपलं ज्ञान समृद्ध व्हावं, आपल्याला माहिती व्हावी, ह्याच्यासाठी आपण वाचत असतो. आणखीन एक वाचतो आपण की आपली करमणूक व्हावी किंवा आपल्याला मनोरंजन व्हावं, ह्याच्यासाठी सुद्धा आपण वाचत असतो. पण कोणतंही पुस्तक आपण वाचत असताना किंवा काही वाचत असताना आपण समृद्ध होत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. आता हल्लीच्या काळामध्ये आपण पाहतो की इंटरनेटचा हा जमाना आहे, गुगलचा हा जमाना आहे. या युगामध्ये शक्यतो आपण काही विद्यार्थी किंवा काही वाचकसुद्धा ग्रंथालयाकडे पाठ फिरवताना पाहायला मिळतात. ग्रंथालयामध्ये जाताना पाहायला मिळत नाही. काही ग्रंथालयामध्ये फक्त पुस्तकच असतात, पण वाचक मात्र अगदी कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण ग्रंथालयाकडे वळलं पाहिजे, वाचलं पाहिजे. कारण वाचन हे माणसाचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला समृद्ध करणार आहे वाचन. मग हे वाचत असताना आपण पेपर वाचतो. आता हल्ली तर आपल्याला स्पर्धा परीक्षेचं युग आहे असं सुद्धा आपण म्हणतो. जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला अव्वल नंबर प्राप्त करायचा असेल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला जर यश प्राप्त करायचं असेल तर तुम्ही भरपूर विद्यार्थ्यांना वाचलं पाहिजे, यात तर काही शंकाच नाही. आता स्पर्धा परीक्षेसाठी जेव्हा तुम्ही वाचत असता तेव्हा जसं मी तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने तुम्ही वर्तमानपत्र जेव्हा वाचता किंवा वर्तमानपत्रामधून आपल्याला भरपूर अशी माहिती मिळत असते. बरेचसे विद्यार्थी अनेक वर्तमानपत्र वाचतात. वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्याला राजकीय माहिती मिळते, सामाजिक माहिती मिळते, शैक्षणिक माहिती मिळते, आरोग्यविषयक माहिती मिळते. विविध वर्तमानपत्रांच्या पुरवण्या असतात, त्या पुरवण्यांमधून सुद्धा आपल्याला खूप अशी माहिती मिळत असते. पण आपण काय करत असतो की अनेक वर्तमानपत्र वाचतो, भराभर अनेक वर्तमानपत्र वाचतो. पण जर तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला उतरायचं असेल किंवा तुमचं वाचन अधिक समृद्ध करायचं असेल तर काही मोजकीच वर्तमानपत्र तुम्ही वाचा की जी आपल्याला जर मराठी भाषेच्या वर्तमानपत्रांचा आपण विचार केला तर महाराष्ट्र टाइम्स आहे, सकाळ आहे, लोकसत्ता आहे, अशी जी महत्त्वाची वर्तमानपत्र आहेत ती वाचा. इतकंच नव्हे तर फक्त मराठी वर्तमानपत्र तुम्ही वाचू नका, तर इंग्रजी वर्तमानपत्र सुद्धा वाचा. म्हणजे इंडियन एक्सप्रेस सारखी जी वर्तमानपत्र आहेत ती तुम्ही वाचा. पण नुसती वर्तमानपत्र वाचून तुम्ही बाजूला राहू नका किंवा शांत बसू नका. तर वर्तमानपत्रामध्ये जी तुम्ही माहिती वाचणार आहात ती माहिती तुम्ही कात्रणाच्या स्वरूपाने तुम्ही काढून ठेवा आणि एक फाईल करून ठेवा की जेणेकरून जेव्हा जेव्हा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचा पुन्हा पुनर्वाचन करायचं असेल तेव्हा तुम्हाला त्या कात्रणाचा भरपूर उपयोग होत असतो. आता स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी तर फक्त वाचून सोडायचं नाही, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यांनी अनेक अशी टिपणं काढायला पाहिजेत. इतकंच नव्हे तर वर्तमानपत्रातले जे काही लेख असतील,
जे राजकीय संदर्भातले असतील, क्रीडा संदर्भातले असतील, सांस्कृतिक संदर्भातले असतील. काही वेळा तर पुरवणीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पुस्तकांची परीक्षणं आलेली असतात, नाटकांची परीक्षणं आलेली असतात, चित्रपटांची परीक्षणं आलेली असतात, वेगवेगळी माहिती दिलेली असते, वेगवेगळ्या लोकांना कुणाकुणाला पुरस्कार काय काय मिळालेले असतात, काहींना बक्षिसं मिळालेली असतात. ह्याची सगळी नोंद वर्तमानपत्रामध्ये आपल्याला ताजी अशी माहिती मिळत असते. पण वर्तमानपत्रातली ही ताजी माहिती फक्त आपण वाचून ठेवायची नाही आहे, तर त्याची कात्रणं काढत चला, त्याचे नोट्स काढत चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्पर्धा परीक्षा असेल किंवा तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी तुम्हाला हे अतिशय महत्त्वाचं एक वर्तमानपत्र साधन असलेलं पाहायला मिळतं. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणारं वाचन असतं, त्याचबरोबर करमणूक प्रधान असं सुद्धा वाचन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मगाशी आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की काही विद्यार्थी किंवा काही वाचक हे ग्रंथालयाकडे पाठ फिरवताना पाहायला मिळतात. अर्थात हे अतिशय आत्ताच्या ह्या युगामध्ये किंवा आत्ताच्या ह्या काळामध्ये अतिशय घातक आहे. काही लोक तर म्हणतात की आम्हाला वाचायला वेळच मिळत नाही. जेव्हा तुम्ही असं म्हणता तेव्हा तर मला असं वाटतं की तुम्ही फार मोठी चूक करत आहात. कारण वाचाल तर वाचणारात असं मी तुम्हाला मागाशीच म्हटलेलं आहे. वाचनाने तुम्ही अधिक अनुभव समृद्ध तुमचं होणार आहे, तुम्ही प्रवण होणार आहात किंवा वैचारिक पातळी तुमची विकसित होणार आहे किंवा वैचारिक पातळी तुमची वाढणार आहे. जेव्हा आपण वेगवेगळ्या महामानवांची नावं घेतो किंवा मोठमोठ्या अशा नेत्यांची नावं घेतो किंवा ज्यांना आपण चरित्र नेते म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत असतो, त्यांची नावं घेत असतो, म्हणजे उदाहरणार्थ महात्मा गांधी असतील, लोकमान्य टिळक असतील किंवा आगरकर असतील, लोकहितवादी असतील, ह्यांची जेव्हा आपण नावं घेत असतो किंवा मोठमोठे जे साहित्यिक होऊन गेले, प्र.के. असतील साहित्यिक किंवा अनेकांची आपण नावं घेतो. हे लोक काय म्हणतात की किंवा ह्यांचं व्यक्तिमत्व कशामुळे घडलेलं आहे, तर वाचनानेच ह्यांचं व्यक्तिमत्व घडलेलं पाहायला मिळतात. यशवंतराव चव्हाण, तर जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल, अर्थात आपण यशवंतराव चव्हाणांच्या विषयी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की भारताचं एक अतिशय समृद्ध असं किंवा व्यक्तिमत्व असलेलं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. ते तर जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी ग्रंथ वाचत असे, असं त्यांनी आपल्या अनेक भाषणांमध्ये सांगितलेलं आहे किंवा अनेक मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता मी मगाशी वर नावं घेतली, भालचंद्र नेमाडे असतील किंवा रंगनाथ पठारे असतील. हे साहित्यिक तर म्हणतात की आम्ही लिहितो कमी पण वाचतो जास्त. कारण सगळ्यांना आपल्याला माहिती आहे जेवढं आपण वाचू तेवढं आपल्या ज्ञानामध्ये भर पडणार आहेत, आपले अनुभवामध्ये भर पडणार आहे. इतकंच नव्हे तर आपली भाषासुद्धा समृद्ध होणार आहे. आणि मग हे जसं मी आता साहित्यिकांच्या विषयी सांगितलं तसं महात्मा गांधी असतील, स्वामी विवेकानंद असतील किंवा जशी मी मगाशी तुमच्यापुढे नावं घेतलेली आहेत, हे सगळे लोक प्रचंड असं वाचन करताना आपल्याला पाहायला मिळतात. लोकमान्य टिळक तर स्वतः असं म्हणतात की वाचनाच्या संदर्भामध्ये की स्वर्गापेक्षा मी चांगल्या पुस्तकांचं अधिक स्वागत करेन. म्हणजे जेव्हा जर मला जिथं ग्रंथ असतील तिथं माझा स्वर्ग असेल असं लोकमान्य टिळक म्हणताना पाहायला मिळतात. म्हणजे अशी ही जी चरित्र नेते असतात किंवा हे मोठमोठे जे महान आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये लोक होऊन गेलेले आहेत, त्यांचं जेव्हा आपण चरित्र पाहतो किंवा त्यांचे अनुभव आपण पाहतो तेव्हा त्यांनी जास्तीत जास्त वाचनालाच जास्त महत्त्व दिलेले आपल्याला पाहायला मिळतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा आपण विचार करतो, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की त्यांनी भारताची घटना लिहिलेली आहे किंवा भारताचे पहिले कायदे पंडित म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो किंवा कायदा मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहतो, किंवा त्यांनी प्रचंड असं वाचन केलेलं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. रात्रंदिवस स्वतःला ग्रंथालयामध्ये गढून घेणारे असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे किंवा त्यांचं आपल्याला चरित्र माहीत आहे. ते स्वतःसुद्धा काय म्हणतात की जर समजा तुमच्याकडे 2 नाणी असतील तर एक नाण्याचा वापर तुम्ही भाकरी घेण्यासाठी किंवा भाकरीसाठी त्याचा उपयोग करा आणि दुसरं नाणं तुम्ही किंवा त्याचा उपयोग तुम्ही पुस्तकासाठी घ्या किंवा ग्रंथ विकत घ्या. कारण भाकरी तुमचं पोट भरणार आहे, भाकरीमुळे तुमचं पोट भरणार आहे, पण ग्रंथामुळे तुम्हाला जगायचं कसं हे ग्रंथामुळे तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे ग्रंथ हेच आपले गुरु असतात, तुम्ही वाचलं पाहिजे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलेलं आहे की काय वाचलं पाहिजे आपण, म्हणजे जेव्हा आपण साहित्याचा विचार करतो, जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की वर्तमानपत्र तर तुम्ही वाचलीच पाहिजे, इतिहास वाचला पाहिजे, भूगोल वाचला पाहिजे, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र वाचलं पाहिजे की ज्याच्यातून तुम्हाला वेगवेगळी माहिती मिळणार आहे. पण हे जे सगळं वाचन आहे ते फक्त माहितीसाठी असतं. आणि एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती झाली की आपण पुन्हा त्याच्याकडे त्याचं वाचन करायला धजावत नाही म्हणण्यापेक्षा आपण पुन्हा वाचत नाही. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला माहीत झाली की पुन्हा आपण ती जिज्ञासापूर्तीनं म्हणा किंवा त्या माहितीचं वाचन आपल्याला करावं असं वाटत नाही, कारण ती माहिती म्हणजे माहितीच असते. पण
साहित्याचा जेव्हा आपण विचार करत असतो, साहित्य म्हणजे काय आहे आपल्याला साहित्य म्हणजे हे माणसाचं प्रतिबिंब आहे, समाजाचं प्रतिबिंब आहे. समाजामध्ये जे जे घडत असतं ते आपल्याला साहित्यामध्ये अनुभवायला मिळतं किंवा वाचायला मिळत असतं. असं हे साहित्य जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्ही खरंच माणसंसुद्धा वाचायला शिकाल. कारण प्रत्येक साहित्यामधून काही ना काहीतरी तुम्हाला उपदेश दिलेला असतो. कोणतंही साहित्य घ्या, आता मराठी साहित्याचा नुसता आपण विचार केला तर अतिशय प्रचंड असं प्रगल्भ असं साहित्य मराठी भाषेमध्ये असलेलं पाहायला मिळतं. अगदी प्राचीन साहित्याचा सुद्धा आपण विचार केला तर महानुभाव संप्रदायापासून संत ज्ञानेश्वरादी वारकरी संप्रदायापासून त्याचबरोबर पंडिती काव्यापासून इतकंच नव्हे तर शाहिरी वाङ्मयापर्यंत बखर वाङ्मयापर्यंत आपण येऊन पोहोचतो. प्रत्येक त्या प्राचीन वाङ्मयाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा प्रत्येक त्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळं साहित्य हे लिहिलेलं पाहायला मिळतं. आता संत ज्ञानेश्वरांची तर ज्ञानेश्वरी आपण जेव्हा वाचतो किंवा वाचायला घेतो तेव्हा तर आपले अनुभव अतिशय समृद्ध होऊन जातात. संत ज्ञानेश्वरांची एकत्री ओवी अनुभवावी असं संत नामदेव त्या ज्ञानेश्वरीविषयी म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ज्ञानेश्वरी आपल्याला त्या काळातली भाषा आहे. थोडीशी वाचत असताना आपल्याला आत्ताच्या प्रमाण भाषेप्रमाणे तुमच्या लक्षात येणार नाही किंवा वाचताना थोडीशी सहजपणे तुम्ही वाचणार नाही. पण जसजसे तुम्ही वाचायला सुरुवात कराल, ज्ञानेश्वरी म्हणा किंवा संत ज्ञानेश्वरांचं सगळं जे काव्य तुम्ही वाचायला सुरू कराल तर आजही तुम्ही त्या काव्यामध्ये गढून जाल. आजही आपण मोगरा फुलला हे जे हरिपाठाचे अभंग आहेत संत ज्ञानेश्वरांचे किंवा देवाची द्वारी उभा क्षणभरी त्यांनी मुक्तिचारी साधियल्या असे जे अभंग आहेत ते संत ज्ञानेश्वरांचे असलेले पाहायला मिळतात. जेव्हा आपण संत तुकारामांच्या कवितांचा विचार करतो, संत तुकाराम तर एक भावकवी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो किंवा परखडपणे आपले विचार मांडणारे कवी म्हणून पाहतो. आजही आपण जेव्हा काही बोधवाक्य आपल्या शाळांमध्ये महाविद्यालयामध्ये लिहितो ती बोधवाक्य आजही आपण संत तुकारामांची असलेली पाहायला मिळतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवर कर कटावरी ठेवून या असं संत तुकारामांनी आपल्याला म्हटलेलं पाहायला मिळतं. किंवा अतिशय त्या काळातल्या धर्ममार्तंडांचा सनातनी लोकांचा बुरखा फाडण्याचं काम संत तुकारामांनी केलेलं आहे. भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माती हाणूकाठी असं संत तुकाराम म्हणताना पाहायला मिळतात. किंवा काही उपहासात्मक किंवा समाजाचा बुरखा फाडत असताना काही समाजाच्यावर उपहासात्मक सुद्धा काही अभंग संत तुकारामांनी लिहिलेले आहेत. आवाज आलेली पंढरपुरा वेशीपासून आली घरा हा अभंग आहे. किंवा ढाल तलवारे गुंतले कर म्हणे झुंजार मी झुंजू कसा, म्हणजे तिथं आपल्या हातामध्ये एका हातामध्ये ढाल आहे, एकामध्ये तलवार आहे, तरी एखाद्या व्यक्तीला वाटत असते की मी लढायचं कसं, पण तो माणूस विसरून जातो की ढाल आणि तलवारीच्या माध्यमातूनच आपण लढायचं आहे. म्हणजे असे वेगवेगळे तुम्ही संतांचा जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला असं त्यांचे अभंग असतील, त्यांचं साहित्य असेल, त्याच्यातून आपल्याला त्यांचं कवित्व, त्यांचं तत्त्वज्ञान आपल्याला अभ्यासाला मिळतं. समर्थ रामदासांचा तर विचार करताना आपल्याला पाहायला मिळतं की समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक आजही आपण अभ्यासतो, आजही आपण आपले मुखोद्गत असलेले पाहायला मिळतात. आपण म्हणतो मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीधरी पावी जेतो स्वभावे, जगी निंदते सर्व सोडून द्यावे जगी वंद्यते सर्व भावे करावे. म्हणजे जगामध्ये जे जे निंदे आहे ते सगळं सोडून द्यावं आणि जे जे चांगलं आहे ते स्वीकारावं. म्हणजे आपण संतांचा विचार करत असताना, संतांचं साहित्य वाचत असताना आजही आपल्याला ते किती उपयुक्त आहे ह्याचा आपल्याला सगळ्यांना अनुभव येईल. तसंच बखर वाङ्मय आहे, शाहिरी वाङ्मय आहे. शाहिरांच्या तर पोवाड्याने लावण्या म्हणजे अतिशय सुंदर असं ते काव्य असायचं. किंवा आजही आपण काही शाहिरांच्या लावण्या आपण गुणगुणतो. म्हणजे जसं घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ही भूपाळी आहे, पण ही होणाजी बाळांनी लावणी लिहिलेली आहे, पण तिला भूपाळीचं स्थान आपण ह्या काव्यामध्ये देताना आपल्याला पाहायला मिळतो. किंवा अनेक लावण्या आजही प्रसिद्ध असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सुंदरा मनामध्ये भरली हवेली तर शिरली असेल किंवा लटपट लटपट तुझं चालणं, अशा ह्या ज्या लावण्या आहेत आजही तेवढ्याच आपल्याला कर्णमधुर वाटतात. आजही त्याच्यातलं सौंदर्य आपल्याला पाहता येतं, अभ्यासता येतं किंवा आपल्या ज्ञानामध्ये भर घालताना पाहायला मिळतं. तसेच पोवाडे सुद्धा शाहिरांनी पोवाडे लिहिलेले, शिवाजी महाराजांच्यावर पोवाडे लिहिलेले आहेत, वेगवेगळ्या पेशव्यांच्यावर पोवाडे लिहिलेले आहेत, किंवा तानाजी मालुसरे यांच्यावर पोवाडे लिहिलेले आहेत, बाजीप्रभू देशपांडेंच्यावर पोवाडे लिहिलेले आहेत. इतकंच नाही तर बखर वाङ्मय
हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बखर वाङ्मयाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा रामचंद्र पंत अमात्याने लिहिलेलं जे आज्ञापत्र आहे ते तुम्ही अवश्य वाचा विद्यार्थ्यांनो. जेव्हा तुम्ही ते आज्ञापत्र वाचाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की श्रीमान योगी असणारे छत्रपती शिवाजी महाराज जे आपल्या सगळ्या भारताचे आपल्या सगळ्यांचे लाडके असं दैवत आपण त्यांना मानतो, त्या शिवाजी महाराजांची राजनीती कशी होती, त्यांचं प्रशासन कसं होतं, हे सगळं आपल्याला त्या आज्ञापत्रामध्ये पाहायला मिळेल किंवा वाचायला मिळेल. किंवा सभासदांनी लिहिलेलं जे शिवचरित्र आहे ते अवश्य वाचा. म्हणजे शिवाजी महाराजांच्या बालपणापासून त्यांच्या निर्वाणापर्यंतची सगळी माहिती आपल्याला मिळते. आणि इतकं सुंदर असं ते लेखन आहे की छोट्या छोट्याशा वाक्यामधून आपल्याला शिवाजी महाराजांचं सगळं चरित्र, प्रत्यक्षात शिवाजी महाराजांचं कार्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. म्हणजे मुलांनो, तुम्ही भरपूर वाचलं पाहिजे. म्हणजे प्राचीन साहित्यसुद्धा तुम्ही वाचलं पाहिजे आणि आधुनिक जे साहित्य आहे, अर्वाचीन जे साहित्य आहे ते सुद्धा वाचलं पाहिजे. आपल्या मराठीचा मी जसं तुम्हाला म्हटलं मगाशी की मराठीमध्ये अतिशय समृद्ध असं साहित्य उपलब्ध आहे. प्रचंड असं दालन साहित्याचं तुमच्या माझ्यासाठी ही साहित्याची खिडकी, वाचनाची खिडकी, जगाकडे पाहण्याची खिडकी ह्या मराठी साहित्यिकांनी फार मोठी तुमच्या माझ्यासाठी करून ठेवलेली पाहायला मिळते. मराठी साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो किंवा ज्याला आपण वाङ्मय म्हणतो, काही लोक वाङ्मय म्हणतात, काही लोक साहित्य म्हणतात. मराठी वाङ्मय असेल किंवा मराठी साहित्य असेल, हे मराठी वाङ्मय किंवा साहित्य आपल्याला वेगवेगळ्या प्रकारांमध्ये अभ्यासाला मिळतं किंवा वाचायला मिळतं. त्याच्यामध्ये आपण कथा असेल, कविता असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, चरित्र असेल, आत्मचरित्र असेल, व्यक्तिचित्रण असेल, प्रवास वर्णन असेल किंवा निबंध असेल, लघुनिबंध असेल, हे सगळं आपण वाचून आपलं ज्ञान किंवा आपला अनुभव आपण समृद्ध करत असतो. नुसत्या कथांचा जरी विचार केला तर आपण अण्णाभाऊ साठेंची फकीरा जरी वाचला तुम्ही तरी तुमच्या लक्षामध्ये येईल की मित्रांनो, की त्या काळामध्ये एका विशिष्ट जातीमध्ये जन्मलेला हा जो फकीरा आहे, तो फकीरा म्हणजे आपल्या जातीसाठी स्वतःचा जीव कसा किंवा आपला प्राण कसा पणाला लावताना पाहायला मिळतो. इतकंच नव्हे तर हळूहळू नंतर तो ब्रिटिशांच्या विरुद्ध सुद्धा कसा आवाज उठवतो आणि पूर्णपणे एक सर्वसामान्य असणारा मातंग समाजातला किंवा मांग समाजातला हा तरुण जेव्हा ब्रिटिशांना आव्हान देतो तेव्हा खरंच तो फकीरा आपल्याला अतिशय ग्रेट वाटायला लागतो. किंवा अण्णाभाऊ साठेंनी फकीरा लिहून मराठी साहित्यामध्ये अतिशय मोलाचं असं योगदान केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अण्णाभाऊ साठेंची फकीरा असेल, वारणेचा वाघ असेल किंवा वैजंतासारखी कादंबरी असेल, त्यांचं स्मशानातलं सोनं असेल किंवा अनेक कथा आहेत, कादंबऱ्या तुम्ही वाचा. म्हणजे त्यांची भाषाशैली तुम्हाला किती सुंदर अशा समर्पक अशा आणि सहज आपल्याला त्या भाषेच्या प्रेमामध्ये आपण पडू शकतो असं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आहे. अनेक कथाकारांची आपण नावं घेऊ शकतो. व्यंकटेश माडगुळकर आहेत आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये. त्यांनी तर प्रचंड असं मराठी साहित्य समृद्ध केलेलं पाहायला मिळतं. त्यांची बनगरवाडी ही कादंबरी वाचा. त्या बनगरवाडी कादंबरीमधून विशिष्ट म्हणजे धनगर समाजाचं जे जगणं आहे, मानदेशातला जो सगळा तो प्रांत आहे की जिथं नेहमी दुष्काळी भाग असतो, पण तिथं सुद्धा माणसं कशी जगत असतात, कशी एकमेकांना जीव देत असतात, किंवा तो समाज कसा पद्धतीने जगत असतो ह्याचं सुंदर असं वर्णन किंवा आपल्याला दर्शन पाहायला मिळतं. त्यांची सत्तांतर सारखी कादंबरी वाचा, जी सत्तांतर कादंबरी पूर्णपणे वानरांच्या जीवनावर आहे, पण ती कादंबरी सत्तेसाठी माणसं काय करतात ते वानरांच्या माध्यमातून त्यांनी त्याच्यातून मांडलेलं आहे. म्हणजे वानर असेल किंवा माणसं असतील, सत्तांतर कसं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसं ते सत्तांतर होत असतं आणि त्या सत्तांतर होत असताना काय 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 खेळी खेळल्या जातात किंवा कशा कशा पद्धतीने सत्तांतर होत असतं ह्याचं अत्यंत मार्मिक असं वर्णन आपल्याला व्यंकटेश माडगुळकरांनी केलेलं पाहायला मिळतं. मग जसं त्यांचे बनगरवाडी जसं तुम्हाला म्हटलं किंवा सत्तांतरसारखी त्यांची कादंबरी असेल, त्यांनी अतिशय माणदेशी माणसं नावासारखं एक व्यक्तिचित्रणपर असं त्यांचा कथासंग्रह असलेला पाहायला मिळतो. त्यातला देवासटवा महार असेल किंवा आणखीन काही त्यांच्या ज्या कथा आहेत त्या कथा वाचा आणि तुम्ही अगदी समृद्ध व्हाल ह्या अशाच कथा कादंबऱ्या वाचून. आणि जेव्हा आपण आणि काही कादंबऱ्यांचा विचार करतो विद्यार्थी दशेमध्ये असताना, तर मित्रांनो तुम्ही भालचंद्र नेमाडे अवश्य वाचले पाहिजेत. भालचंद्र नेमाड्यांची कोसला तुम्ही अवश्य वाचा. जेव्हा तुम्ही कोसला हातामध्ये घेताना तेव्हा असं खरंच वाटतं की आपलं स्वतःच आपण महाविद्यालयीन जीवन अनुभवत आहोत. भालचंद्र नेमाड्यांची कोसला वाचा, त्यांची जरीला वाचा, झूल वाचा, बिढार वाचा आणि आत्ता जी त्यांची काही 1-2 वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेली जी हिंदू नावाची कादंबरी, ज्या हिंदू नावाच्या कादंबरीला ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेलं आहे,
ती कादंबरी वाचा. आणि खरंच की कशी ही माणसं लिहित असतात, आणि हे लिहित असताना ते जसे साहित्यिक लिहितात, परंतु जसं मी मगाशी म्हटलं तुम्हाला की नुसते ते लिहिण्याचं काम करत नाही, तर अधिक खूप वाचन करत असतात. हिंदूसारखी कादंबरी लिहित असताना भालचंद्र नेमाड यांनी अनेक त्यांच्या आयुष्याची अनेक वर्ष खर्ची घातलेली पाहायला मिळतात. प्रचंड त्यांनी वाचन केलेलं आहे, प्रचंड त्यांनी प्रवास केलेला आहे, आणि मग प्रचंड असं त्यांनी संशोधन केलेलं आहे, आणि त्याच्यातून ती हिंदू नावाची कादंबरी अस्तित्वात आलेली पाहायला मिळते, किंवा ती तुमच्या माझ्यासाठी त्यांनी लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे वाचक हा काय करत असतो, जेव्हा लेखक लिहितो, तो लेखक लिहून ती कादंबरी किंवा तो ग्रंथ तुमच्या माझ्यावर सोपवत असतो, पण वाचकांना त्या ग्रंथातून बरंचसं काही मिळत असतं. हे तुम्ही मित्रांनो विसरू नका. जेव्हा जेव्हा तुम्हाला काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील किंवा काही समजून घ्यायचे असेल, तेव्हा खरंच तुम्ही साहित्य वाचत चला. त्या साहित्य वाचनाने तुम्ही खरंच प्रगल्भ होत असतात. कथा असतील, कादंबऱ्या असतील, कविता तुम्ही वाचा. काही लोकांना कविता जरा वाचायचं म्हटलं की थोडंसं कंटाळवाणं वाटत असतं, पण तुम्ही कुसुमाग्रजांच्या कविता वाचा, केशवसुतांच्या कविता वाचा, बासी मर्ढेकरांच्या कविता वाचा, ग्रेसच्या कविता वाचा, किंवा सुरेश भटांच्या कविता वाचा. सुरेश भटांचा एल्गार नावाचा कविता संग्रह आहे, तो तुम्ही अवश्य वाचा. ज्याच्यामधून ते म्हणतात की सरणावर जाताना मला इतकेच कळले होते, मरणानं केली सुटका, जगण्याने छळले होते. किंवा सुरेश भटांचा आणखीन एक सुंदर अशी गझल आहे, ती म्हणजे रंगात साऱ्या रंगुणी रंग माझा वेगळा, गुंत्यात साऱ्या गुंतुनी पाय माझा मोकळा. किती सुंदर अशी ती गझल आहे. किंवा मलमली तारुण्य असं नावाची जी त्यांची गझल आहे. किंवा सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच गीत गात होते, ही सुद्धा सुरेश भटांची एक सुंदर अशी गझल असलेली पाहायला मिळते. म्हणजे कविता कशी वाचायची आणि ती कशी समजून घ्यायची, त्याच्यासाठी तुम्ही कविता वाचल्या पाहिजेत. कुसुमाग्रजांच्या कवितासुद्धा वाचा. कुसुमाग्रजांना सुद्धा ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेलं आहे, आणि त्या त्या पारितोषिकातून आपल्याला लक्षात येतं की काही महान माणसं असतात, किंवा काय एवढा मोठा पुरस्कार मिळत असतो साहित्य क्षेत्रातला. कुसुमाग्रजांचा विशाखा नावाचा तुम्ही कविता संग्रह वाचा मित्रांनो. अतिशय उत्कृष्ट, अतिशय म्हणजे तुम्ही जेव्हा त्या कविता वाचताना तर खूप खूप तुमच्या अनुभवामध्ये भर पडत असते. त्यांची स्वप्नाची समाप्तीसारखी कविता आहे. काढ सके गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत, असं म्हणणारे कुसुमाग्रज जेव्हा गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, कशा साई भिजविशी डोळे, उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष्शकाल, असं सांगत असतात. तेव्हा खरंच आपण त्या सगळ्या कुसुमाग्रजांच्या त्या लेखणीचा आपल्याला अभिमान वाटतो. किंवा कसेही लोक लिहित असतील, पण ही लोक लिहित असतात त्याच्यासाठी ते स्वतः वाचत सुद्धा असतात, हे तितकंच सत्य आहे. त्यांची पृथ्वीचं प्रेमगीत सारखी कविता तुम्ही वाचली की तुमच्या लक्षामध्ये येईल की त्या पृथ्वीच्या प्रेमगीत ह्या कवितेमध्ये कुसुमाग्रजांना पूर्णपणे ह्या अंतरिक्षाचं केवढं मोठं प्रचंड ज्ञान आहे, विज्ञानाचं केवढं प्रचंड ज्ञान आहे तुमच्या लक्षात येईल. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आपल्याला माहित आहे, पण त्या पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असताना त्या पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यापासून एक पृथ्वीचं प्रेमगीत निर्माण करण्याची ताकद ह्या साहित्यिकांच्या मध्ये आहे, आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रचंड वाचलेलं असतं, ही तितकंच सत्य आहे. किंवा आणखीन एक महत्त्वाचा संदर्भ तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही वि स खांडेकरांच्या कादंबऱ्या वाचा. ययाती नावाची जी कादंबरी आहे, ज्याला पहिलं मराठीतलं ज्ञानपीठ पारितोषिक मिळालेलं आहे. मराठी साहित्यामध्ये आत्तापर्यंत वि स खांडेकर, त्याच्यानंतर कुसुमाग्रज म्हणजे वि वा शिरवाडकर, त्याच्यानंतर विंदा करंदीकर, आणि त्याच्यानंतर भालचंद्र नेमाडे, ह्या चौघांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. हा ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्याच्या क्षेत्रातला सर्वोच्च असा पुरस्कार असतो, आणि हा पुरस्कार सहजासहजी मिळत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी खूप असं वाचन त्यांनी केलेलं असतं, किंवा आपल्या आयुष्याची अनेक वर्ष ह्या सगळ्या तुमच्या माझ्यासारख्या वाचकांना काहीतरी देण्यासाठी त्यांनी खर्ची घातलेली असतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही प्रचंड वाचन करा, आणि वाचनाने तुम्ही समृद्ध होणार. हे वारंवार तुम्हाला मी सांगते कारण हे मला तुम्हाला वारंवार हे वाक्य तुमच्या मनामध्ये बिंबवायचं आहे, तुमच्यापुढे नेऊन पोचवायचं आहे. जसं कादंबरी मी तुम्हाला सांगितलं, कथा सांगितल्या, तशी तुम्ही नाटकं सुद्धा वाचत चला.
नाटकं ही तुम्ही किंवा नाटक हा जो वाङ्मय प्रकार आहे तो जसा प्रायोगिक रूपाने पाहायचा असतो तसाच तो संहितेच्या रूपाने सुद्धा वाचायचा असतो. आता नटसम्राट सारखं नाटक जेव्हा आपण वाचतो, विवा शिरवाडकरांचंच आहे. विवा शिरवाडकर हे कविता कुसुमाग्रज या नावाने लिहित होते, पण त्यांनी जे गद्यलेखन केलेलं आहे ते गद्यलेखन त्यांनी विवा शिरवाडकर ह्या नावाने लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं नटसम्राट हे जे नाटक आहे ते कालातीत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नटसम्राट ह्या नाटकामधून घरोघरी जे घडणारे जे चित्रण आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तरुण पिढी आणि वृद्ध ह्यांच्यामध्ये असणारा जो टकराव आहे किंवा जो संघर्ष आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. वृद्ध झाल्यानंतर तरुण पिढीला किंवा आपल्या मुलांना म्हातारी माणसं ही अडगळ वाटू लागतात किंवा त्यांच्या आणि तरुणांच्या आणि वृद्धांचे विचार काही अंशी पटेनासे होतात आणि मग पुन्हा एक वेगळा संघर्ष निर्माण होतो आणि मग ही अडगळीची वस्तू म्हणून त्यांना कुठेतरी बाहेर लांब ठेवलं जातं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आणि मग ही जी वृद्ध माणसं आहेत त्यांचं जीवन कसं आहे ह्याचं अतिशय समर्पक असं आपल्याला दर्शन नटसम्राटसारख्या नाटकात पाहायला मिळतं. आता नटसम्राट हे जे नाटक आहे त्या नाटकाचा सार जर तुम्हाला एका वाक्यात सांगायचं असेल तर जेव्हा गणपतराव बेलवलकर म्हणजे आप्पासाहेब बेलवलकर जो नटसम्राट आहे तो जेव्हा आपल्याला त्याला जेव्हा ती पुरस्कार मिळतो किंवा त्याच्याकडे जी काही संचित असतं त्याचं किंवा जे काही त्यानं त्याच्याकडे जे द्रव्य असतं ते सगळं तो मुलांच्या मध्ये वाटून टाकतो. आता वाटून टाकत असताना तो असा विचार करत नाही की ही मुलं मला म्हातारपणी सांभाळतील की नाही किंवा माझा आधार होतील की नाही. हा त्या बापाने विचार केलेला नाही, त्या पित्याने विचार केलेला नाही आणि सगळी संपत्ती आपल्या मुलांच्या मध्ये वाटून टाकली. पण त्याचा परिणाम काय झालेला आहे आपण नटसम्राट नाटक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं. त्यामुळे नटसम्राट नाटकामध्ये ती जी कावेरी आहे त्यांची जी पत्नी आहे ती पत्नी त्यांना काय म्हणते की जेव्हा ते म्हणतात की मी हे करतो ते चुकीचं आहे का सरकार असं जेव्हा ते असं म्हणत असताना ती त्यांना एकच सांगते की माणसाने एक वेळ जेवायचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. कारण बसायचा पाठ म्हणजे हे आपलं अस्तित्व असतं, आपला तो हक्क असतो किंवा बसण्याचं स्थानच आपलं निघून गेलं नाहीसं झालं तर आपल्याला कुणीच विचारणार नाही. हा एक संदेश तिनं दिलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे वृद्ध माणसाने सुद्धा की आपली सगळी पुंजी आपल्या मुलांच्या मध्ये वाटून रिकामी व्हायची नाही, न जाणं पुन्हा आपली मुलं आपल्याला सांभाळतील की नाही किंवा नटसम्राट सारखी आपली अवस्था होईल किंवा वृद्ध माणसांना पुन्हा त्यांची तरुण पिढी किंवा त्यांची मुलं सांभाळतीलच असं नाही. हा एक संदेश आपल्याला त्या नटसम्राट सारख्या नाटकामधून आपल्याला दिलेला पाहायला मिळतो. अशी अनेक नाटकं आहेत ती कालातीत असलेली पाहायला मिळते. वर्षोनवर्ष पिढ्याने पिढ्या किंवा भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला हे नटसम्राटचं जे जीवन आहे ते घरोघरी किंवा अनेक घरामध्ये कुटुंबामध्ये आपल्याला अनुभवताना पाहायला मिळतं किंवा आपल्याला प्रत्यक्षदर्शी आपल्याला पाहायला मिळतं. तसंच राम गणेश गडकरांचं एकच प्याला नाटक तुम्ही अवश्य विद्यार्थ्यांना कधी रंगमंचावर किंवा प्रायोगिक रूपानं जर तुम्हाला कधी पाहायची संधी मिळाली तर ते सुद्धा पहा किंवा नाही पाहायला मिळालं तर त्याची संहिता किंवा ते नाटकाचं पुस्तक घेऊन तुम्ही वाचा. त्याच्यामध्ये सुद्धा की व्यसन माणसाचं आयुष्य कसं उद्ध्वस्त करत असतं. एकच प्याला दारूचा असणारा एकच प्याला आहे तो कसं माणसाचं कुटुंब उद्ध्वस्त करतो. एका सुशिक्षित वकील असणारा सुधाकर आहे, त्या सुधाकराला जेव्हा व्यसन लागतं दारूचं, स्वतःचा झालेला अपमान विसरण्यासाठी त्यानं दारूला जवळ केलं, पण दारूला जवळ करत असताना त्यानं स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त त्याचं कसं झालं. त्याची अशी अतिशय सुलक्षणी असणारी त्याची पत्नी जी सिंधू तिचं नाव असतं, तिचा मुलगा, त्याला दोघांना एक सुंदर असं गोंडस असं बाळ झालेलं असतं. पण ह्या नशेपायी ह्या दारूपायी ते सगळं कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातं. म्हणजे दारू किती वाईट आहे, म्हणजे दारू घरादाराचा कसा नाश करते. अतिशय उत्कृष्ट असं ते नाटक आहे, ते अवश्य तुम्ही वाचा आणि तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येईल की हे साहित्यिक तुमच्या माझ्यासाठी हा जो त्यांनी साहित्याचा खजिना ठेवून दिलेला आहे, निर्माण केलेला आहे, तो तुम्ही वाचलाच पाहिजे. मी मगाशी उल्लेख केलेली ययातीसारखी कादंबरी वि स खांडेकरांची वाचा. ययातीचा जो संदर्भ आहे तो पौराणिक संदर्भ आहे, पण आजच्याही काळामध्ये आपल्याला प्रत्येकाच्या मनामध्ये हा ययाती दडलेला असतो. प्रत्येकाला सत्ता पाहिजे असते, प्रत्येकाला एक भोगुरलूप असं जीवन जगण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये असते. पण समजा असं जीवन आपण जगायला लागलो किंवा सत्तेची हाव धरली किंवा सत्तेचा मोह धरला तर आपलाही ययाती व्हायला वेळ लागणार नाही. अशी एक जाता जाता संदेश आपल्याला
या वि स खांडेकरांनी त्या कादंबरीमध्ये दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळेच त्या कादंबरीला आपल्याला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला पाहायला मिळतो. असं अनेक प्रकारचं साहित्य आहे. तुम्ही आताच्या साहित्यिकांचा जर आपण विचार केला तर राजन गवसांच्या तुम्ही कादंबऱ्या वाचा. त्यांचं चौंडकं असेल, भंडारभोगसारखी कादंबरी असेल, तणकटसारखी कादंबरी असेल किंवा बळीचा नावाची कादंबरी आहे, तुम्ही अवश्य वाचा मित्रांनो. बळीच्या कादंबरीमधून तर आत्ताच ग्रामीण भाग आणि शहर ह्याच्यामध्ये म्हणजे महानगर आणि ग्रामीण भाग, महानगरामध्ये ज्या सुखसुविधा होतात किंवा आधुनिक काळामध्ये ज्या सुखसुविधा होतात त्या ग्रामीण भागापर्यंत जाऊन पोहोचलेल्या आहेत. पण त्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या तरी खऱ्या अर्थानं त्याचा जो उपयोग आहे किंवा त्याचं जे अंमलबजावणी आहे ती योग्य रीतीने होत नाही. आणि मग त्याच्यामध्ये शेतकरी जो आहे तो कसा भरडला जातो. कारण शेतकरी हा त्याची नाळ ही शेतीशी जोडलेली पाहायला मिळते. पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही किंवा निसर्गाची अवकृपा होते. त्याचबरोबर सरकारचं जे धोरण असते ते धोरण खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्यांपर्यंत जाऊन पोचतं का, किंवा ह्यामध्ये खऱ्या अर्थानं बळीराजा जो बळीचा आहे, म्हणजे बळीराजाचा जो कसा बळी जातो, जो शेतकरी, आपला भारत देश तर कृषीप्रधान आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, पण शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आजही आपल्याला पाहायला मिळतात. आजही समाजामध्ये शेतकरी आत्महत्या करताना पाहायला मिळतात किंवा शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न तुमच्या माझ्यासमोर उभे असलेले पाहायला मिळतात. तुम्ही मित्रांनो अशा कादंबऱ्या वाचा ज्याच्यातून तुम्हाला शेतकऱ्यांचं जीवन तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. किंवा भास्कर चंदनशिवांची जी एक कथा आहे लाल चिखल नावाची, त्याच्यातून त्या कथेतून तर आपल्याला जेव्हा आपण लाल चिखल ही कथा वाचतो ना मित्रांनो, तेव्हा शेतकरी राब कष्ट करत असतो त्या शेतामध्ये, आणि जेव्हा आमाप पीक त्याच्याकडे येतं आणि त्या आमाप पिकाला जेव्हा हमीभाव मिळत नाही, बाजारामध्ये जेव्हा त्याने आणलेलं जे काही धनधान्य असेल ते कवडी मोलानं जेव्हा त्याला विकण्याची वेळ येते, तेव्हा त्याचा जो विद्रोह आहे, त्याचा जो संताप आहे, तो त्या लाल चिखल नावाच्या कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याने बाजारात विकायला आणलेले जे टमाटे असतात त्या टोमॅटोंना जेव्हा 4 आण्यानं 1 किलो द्याल का अशी जेव्हा विचारणा होते, तेव्हा तो अतिशय संतापतो आणि पूर्णपणे ते टोमॅटो उधळून लावतो आणि त्या टोमॅटोमध्ये तो अक्षरशः थैथै नाचायला लागतो आणि सगळीकडे लाल चिखल करून टाकतो. म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाला काही किंमत नाही, शेतकऱ्यांनी पिकवलेलं जे धनधान्य आहे त्याला हमीभाव योग्य मिळत नाही, आणि असं हे दर्शन आपल्याला अनेक कथा कादंबऱ्यांमधून पाहायला मिळतं. तर मित्रांनो, साहित्य तुम्ही वाचलं पाहिजे. साहित्याने जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की साहित्य तुम्हाला माणसं वाचायला शिकवते, तितकंच सत्य आहे. इतकंच नाही तर प्रत्येक साहित्य काही ना काहीतरी तुम्हाला उपदेश करताना पाहायला मिळतो. प्रत्येक साहित्य तुम्हाला काही ना काहीतरी तुमच्या ज्ञानामध्ये जसं भर घालत असतो, तसं तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या विचारांना सुद्धा धुमारे फुटवताना पाहायला मिळतो. मित्रांनो, जाता तुम्हाला मी सांगेन की तुम्ही आत्मचरित्र सुद्धा वाचायला सुरुवात करा, आत्मकथनं वाचायला सुरुवात करा. जेव्हा दलित साहित्य हे 1960 नंतर आपल्या मराठी साहित्यामध्ये प्रवाहित झालं, तेव्हा दलित साहित्यिकांनी अनेक आत्मकथनं लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये उपरा असेल, बलूत असेल, मला उद्ध्वस्त व्हायचं हे मल्लिका अमरशेखांचं असेल, किंवा जिनं आमचं बेबीताई कांबळ्यांचं असेल, 3 दगडाची चूल असेल, त्याचबरोबर आयदानसारखं असेल उर्मिला पवारांचं. अशी अनेक आत्मकथनं आहेत ज्या आत्मकथनामधून त्या जातीचं आपल्याला दर्शन पाहायला मिळतं. किंवा काट्यावरची पोटं नावाचं उत्तम बंडू तुपे ह्यांचं तुम्ही आत्मकथन वाचा. त्याच्यातून आपल्याला प्रत्येक जातीतील एका पहिली पिढी जी शिकलेली आहे त्या शिकलेल्या पहिल्या पिढीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारांचा प्रभाव असलेला पाहायला मिळतो. आणि जे आत्तापर्यंत आपण भोगलं, आपल्या अनेक पूर्वजांनी भोगलं, ते कुठेतरी आपण मांडलं पाहिजे आणि त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. आणि अशा अर्थानंच त्यांनी अनेकांनी आत्मकथनं लिहिलेली आहेत. तुम्ही उपरा वाचाल तर उपरामधून आपल्याला पाहायला मिळेल की उपराकार लक्ष्मण मानेंनी आपल्या त्या सगळ्या जमातीविषयी लिहून ठेवलेलं आहे. त्यांच्या जमातीमध्ये असणारी जी उरसांड करून घेण्याची जी पद्धत आहे, किंवा त्यांची न्याय व्यवस्था असेल, कुटुंब व्यवस्था असेल, त्या
विशिष्ट अशा त्या कैकाडी समाजाची भाषा असेल, ही भाषा तुम्हाला वाचायला मिळेल. कोणतंही तुम्ही आत्मकथन घ्या, म्हणजे दलित आत्मकथन कोणतंही घ्या तुम्ही. हे जसं मी मगाशी म्हटलं, उत्तम मन्नूत यांचं हे मातंग समाजावर आधारित असं ते आत्मकथन आहे. त्याच्यातून तुम्हाला मातंग समाजाची भाषा अभ्यासाला मिळेल. किंवा जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की उपराकारांनी कैकाडी समाजाची भाषा आहे ती तुम्हाला अभ्यासता येईल. किंवा पूर्णपणे ही विशिष्ट जाती लोक कसे जगत होते, कसा त्यांना संघर्ष करावा लागला, कसं त्यांनी शिक्षण घेतलं, किंवा कशा पद्धतीने उघड्यावर त्यांनी त्यांचं आयुष्य काढलेलं आहे, आणि मग हे सगळं कुठेतरी मांडलं पाहिजे. म्हणूनच दलित कथनं तुम्ही अवश्य वाचा मित्रांनो. ती तर अधिकच तुम्हाला तुमच्या अनुभवांना समृद्ध करतील. इतकंच नव्हे तर काही सांगता एकासारखं एक आत्मचरित्र आहे हंसा वाडकरांचं, जे चित्रपट क्षेत्राशी निगडीत आहे. चित्रपट क्षेत्राचा जो झगमगाट आहे तो आपल्याला खुणावत असतो, किंवा आपल्याला अनेक पालकांना वाटत असते की आपल्या मुलींनी चित्रपटामध्ये जावं, नाटकामध्ये जावं, पण चित्रपट क्षेत्राची जी भुलावण आहे ती कशी आहे हे सांगता एकामध्ये हंसा वाडकर यांनी मांडलेलं पाहायला मिळतं. मी जयश्री नावाचं जयश्री गडकरांचं तुम्ही आत्मकथन वाचू शकता. म्हणजे अनेक चित्रपटाशी निगडीत असणाऱ्या कलाकारांनी सुद्धा आत्मकथन लिहिलेले आहे. त्याच्यातून त्यांचं जीवन आपल्याला पाहायला मिळतं, त्यांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. चित्रपट क्षेत्र आपण पडद्यावर पाहत असतो आणि आपल्याला छान वाटत असतं, पण त्यांना सुद्धा अतिशय कष्ट करावे लागतात. वेगवेगळे वेळप्रसंगी त्यांनाही संघर्ष करावा लागत असतो, आणि त्या संघर्षाला सामोरं जात जात ते एका विशिष्ट अशा पातळीवर जाऊन पोहोचलेले असतात. तो संघर्ष तुम्हाला वाचायला मिळेल. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादं आत्मचरित्र वाचता ना मित्रांनो, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्ती कशा घडल्या आहेत किंवा त्यांचं आयुष्य कसं घडलेलं आहे हे तुम्हाला अभ्यासता येईल. म्हणजे सहजासहजी कुठल्याही व्यक्ती उच्च शिखरावर जाऊन पोहोचत नसते, त्याच्यासाठी अनेक वाटा तुडवाव्या लागतात. असं हे उत्तम कांबळ्यांचं वाट तुडवताना नावाचं सुद्धा आत्मकथन एक उत्कृष्ट आत्मकथन आहे. ज्या आत्मकथनामधून उत्तम कांबळे हे अनेक अगदी त्यांनी बऱ्याच वेळा भुकेचा जेव्हा प्रश्न यायचा तेव्हा स्मशानात जाऊन त्यांनी तो नैवेद्य खाल्लेला आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच वेळा हमाली केलेली पाहायला मिळते, स्टँडवर पेपर टाकलेले पाहायला मिळतात, किंवा खूप अशी सर्वसामान्य अशी त्यांनी कामं केलेली पाहायला मिळतात. पण वाचनामुळे मी समृद्ध होत गेलो हे त्यांनी त्या आत्मकथनामध्ये सांगितलेलं पाहायला मिळतं. इतकंच नव्हे तर ते आत्मकथन जर तुम्ही वाचाल ना तर तुम्हाला असं पाहायला मिळेल की त्या आत्मकथनामध्ये उत्तम कांबळेंनी दिलेली जी ग्रंथांची जी माहिती आहे किंवा ग्रंथांची नावं आहेत ती जरी तुम्ही वाचलात ना तरीसुद्धा तुमच्या ज्ञानामध्ये खूप भर पडेल, आणि तुम्हाला असं वाटेल की आपणही पुस्तकं वाचली पाहिजेत. कारण मित्रांनो, पुस्तकी माणसाला घडवत असतात हे मी तुम्हाला वारंवार सांगणार आहे. कारण पुस्तकं हेच किंवा ग्रंथच आपले गुरु असतात, पुस्तकच आपल्याला घडवत असतात. मग ही वाट तुडवत असताना सहजासहजी आपल्याला उच्च शिखरापर्यंत जाता येत नाही. उत्तम कांबळ्यांचं वाट तुडवताना असेल, आई समजून घेताना, हे तर अतिशय उत्कृष्ट आणि चांगलं असं पुस्तक आहे. ते प्रत्येकाने वाचलंच पाहिजे असं ते पुस्तक आहे. तिथं सुद्धा दोन पिढींचा संघर्ष असलेला पाहायला मिळतो, तरुण पिढी आणि वृद्ध पिढी. आई आणि मुलाच्या मधला जो टकराव आहे, संघर्ष आहे, तो पाहायला मिळतो. पण हा संघर्ष अतिशय प्रेमळ आहे. आणि प्रत्येकाला जेव्हा आपण ते पुस्तक वाचायला घेतो आई समजून घेताना, तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की अरे, आपली सुद्धा आई अशीच आहे, आपण सुद्धा आईशी असंच वर्तन करत असतो. आपणच आपली आई त्या पुस्तकामधून, आपल्यालाच आपली आई त्या पुस्तकातून डोकावताना पाहायला मिळते. तर अशी अनेक पुस्तकं आहेत की भरपूर तुमच्यापुढे यादी मला सांगता येईल, मांडता येईल. पण विद्यार्थ्यांनो तुम्ही पुस्तकं वाचली पाहिजेत. जसं आपण म्हणतो की आडात असेल तरच पोहऱ्यात येणार आहे. त्यामुळे जेवढं तुम्ही वाचाल तेवढे तुम्ही समृद्ध होणार आहात. आणि नुसते वाचू नका, तर ते वाचन तुम्ही समजून सुद्धा घ्या. आणखी तुम्हाला जाता मी एक असा संदेश देईन की जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक स्वतः विकत घ्या आणि त्याचं वाचन करा. कारण स्वतः विकत घेतलेलं पुस्तक असतं ना, ते वाचत असताना त्याचा आपल्याला खूप आनंद होत असतो. आणि हे पुस्तक वाचण्याची सुद्धा एक विशिष्ट अशी पद्धत असते बरं का मित्रांनो. पुस्तक आपण काही लोकांना पुस्तक असं झोपून वाचण्याची सवय असते, पण कधीच तुम्ही पुस्तक अशी झोपून वाचू नका. अशी व्यवस्थित अशी बैठक मारा आणि ते पुस्तक वाचायला घ्या. पुस्तक वाचत असताना पहिल्यांदा परत मी तुम्हाला आणखीन महत्त्वाचं सांगते की पुस्तक कोणतेही वाचत असताना पहिल्यांदा त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ वाचत चला, त्याचं शीर्षक वाचत चला. कारण प्रत्येक पुस्तकाचं शीर्षक सुद्धा अतिशय बोलकं असतं, हे लक्षामध्ये घ्या. पुस्तकाच्या शीर्षकातूनच आपल्याला त्या पुस्तकामध्ये काय आहे हे आपल्याला
काही अंशी कळत असतं. ते मुखपृष्ठ तुम्ही पहा, ते शीर्षक पहा. आणखी तुम्हाला मी सांगेन की प्रत्येक पुस्तक जेव्हा तुम्ही उघडून पाहता तेव्हा तिथं दिलेली प्रस्तावना असते किंवा अर्पण पत्रिका असते, ती अर्पण पत्रिका वाचा. अर्पण पत्रिकेच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की हा लेखक आहे तो कुठल्या विचारांचा आहे आणि त्यानं कुणाला अर्पण केलेलं आहे आपल्या लक्षामध्ये येईल. म्हणजे आपल्याला पुस्तक वाचत असताना ती अर्पण पत्रिका वाचा लेखकाची, त्यानं दिलेली जी प्रस्तावना असते किंवा त्यानं जे मांडलेलं जे मनोगत असते ते वाचा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या पुस्तकामध्ये काय आहे हे सुद्धा आपल्याला पुस्तकाला वाचन करण्याआधी किंवा सुरुवात करण्याआधी तुमच्या लक्षामध्ये येणार आहे. आणि तसंच मित्रांनो, पुस्तक कधीही असं दुमडून वाचू नका किंवा त्याच्या घड्या करून तुम्ही म्हणजे असं काही ना सवय असते की पुस्तक दुमडायचं आणि वाचायचं, तर तसंही तुम्ही कधी वाचू नका. आणि आणखीन तुम्हाला सांगते, जेव्हा त्या पुस्तकामधल्या काही जर नोंदी तुम्हाला महत्त्वाच्या वाटल्या, काही वाक्य महत्त्वाची वाटली, तर तुम्ही ती पेन्सिलच्या माध्यमातून त्याच्यावर तुम्ही ते नोंद करून ठेवा किंवा त्या वाक्याखाली तुम्ही अधोरेखित करून ठेवा की की पुन्हा तुम्हाला एखादं टिपण काढायचं असेल किंवा एखादं तुम्हाला त्याच्यावर काही परीक्षण लिहायचं असेल तर तेव्हा तुम्हाला उपयोग होत असतो. म्हणजे पुस्तक वाचत असताना त्याचं मुखपृष्ठ पहा, त्याचं ते पुस्तकाचं शीर्षक अभ्यासा किंवा वाचा, त्याची अर्पण पत्रिका वाचा, प्रस्तावना वाचा आणि मग त्या पुस्तकाला सुरुवात करा. आणि इतकंच नाही तर पुस्तकाचं शेवटचं जे कवर आहे त्या कव्हरमध्ये सुद्धा आपल्याला बरंचसं काही सांगितलेलं पाहायला मिळतं. तर असं हे पुस्तक वाचण्याची सुद्धा एक विशिष्ट पद्धत असते मित्रांनो. तर असं हे तुम्ही असे हे ग्रंथ वाचा, पुस्तकं वाचा आणि तुमचा अनुभव तुम्ही समृद्ध करा. आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला पण पुन्हा तुम्हाला त्याची आठवणी तुम्हाला करून देते. 2 नाणी तुमच्याकडे असतील मित्रांनो तर एक नाणं भाकरी मिळवण्यासाठी उपयोग करा त्या नाण्याचा आणि दुसरं नाणं तुम्ही पुस्तकं घ्या किंवा ग्रंथ वाचा की जे तुम्हाला कसं जगायचं आहे ते तुम्हाला सांगणार आहे. भरपूर मित्रांनो आपल्याला ह्या वाचनाच्या संदर्भात सांगता येईल. तुम्ही ग्रंथालयामध्ये जावा, त्याचबरोबर प्रत्यक्षात अनेक पुस्तकं घ्या आणि त्याचं वाचन करा. आत्ताचं मला माहीत आहे की हे इंटरनेटचं युग आहे, गुगलचं युग आहे, तिथं तुम्ही एक क्लिक केली की तुम्हाला अनेक माहिती मिळत असते. पण मित्रांनो त्या इंटरनेट किंवा गुगलवरून जी माहिती मिळत असते त्याच्याही पुस्तकं जी तुम्हाला वाचायला मिळत असतात पण त्याच्याही पेक्षा प्रत्यक्षात आपण हातात घेऊन ते पुस्तकाचं प्रत्येक पान आणि पान जेव्हा चाळतो ना मित्रांनो तेव्हा आपल्याला तो एक वेगळाच आनंद मिळत असतो. तर असं हे ग्रंथांचं महत्त्व आहे. ग्रंथ हे आपले गुरु आहेत. ग्रंथाने अनेक महान अशी माणसं घडवलेली आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आपण महात्मा फुल्यांचा विचार करू, महात्मा फुल्यांपासून अगदी आत्ताच्या काही नवीन अशा साहित्यिकांचा आपण विचार करू किंवा महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, स्वामी विवेकानंद असतील, किती जणांची तुमच्या पुढे मी नावं ठेवू की ज्यांनी आपल्या समृद्ध असं भरपूर असं वाचन केलं होतं. म्हणूनच ही माणसं महान झालेली आहेत, मोठी झालेली आहेत. अशा माणसांची चरित्र वाचा आणि तुम्हीसुद्धा समृद्ध व्हा. मित्रांनो, जाता जाता मी तुम्हाला आणखीन एक संदेश देईन की पुस्तक हे माणसाचं मस्तक घडवत असतं आणि तुम्हाला समृद्ध करत असतं. तर पुस्तकं वाचा, वाचन संस्कृती तुम्ही अधिक विकसित करा आणि ही तुम्ही वाचनानं फक्त तुम्हीच एकटे समृद्ध होऊ नका, तर तुम्ही जे वाचलेलं असतं ते इतरांच्यापर्यंत जाऊन पोचवा आणि ग्रंथांचं पुस्तकांचं महत्त्व इतरांना तुम्ही सांगा. आणि ह्याच्यातून मला वाटतं की एक पंक्ती आपल्याला संपूर्णपणे हा अंधार जसा नाहीसा करते तसं हे वाचन ह्या सगळ्या समाजातला जो अंधार आहे किंवा हे ग्रंथ आहेत ते समाजातला अंधार दूर करण्यासाठी फार उपयुक्त आहे. मित्रांनो, लक्षामध्ये ठेवा. राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर S.T. साळुंखे सर यांनी मला हे तुमच्याशी संवाद साधण्याची मला एक संधी दिली. याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानते. त्याचबरोबर राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजचे ग्रंथपाल माननीय B.D. ढाकणे सर यांनीही मला ही संधी दिली. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. आणि मित्रांनो, मी दिलेला हा जो संदेश आहे तो संदेश तुम्ही आवर्जून त्याचं पालन करा आणि आपली रजा घेते. जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. धन्यवाद.